तर डाळ करताना पालक व्यवस्थित स्वच्छ निवडून बारीक चिरून घ्यायची, अशा प्रकारे बारीक चिरायची। तर आता आपली पालक चिरून झालेली आहे। तर डाळ पालकला लागणारं साहित्य म्हणजे डाळ तुरीची, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कापलेली पालक आणि टमाटर आणि कांदे। तर यांना पण छान व्यवस्थित चिरून घेऊ। आणि आपण डाळ पालक बनवताना डाळ पालक नेहमी कुकरला शिजवायची। कुकरला मिनिमम 3 ते 4 शिटीमध्ये आपली डाळ पालक व्यवस्थित शिजून होते मऊसर। डाळ पालक शिजवतानाच त्याच्यात तुरीची डाळ आणि पालक एकत्र करून टोमॅटो ॲड करायचे आणि हळद मीठ पण टाकायचं विसरायचं नाही। त्याच्याने काय होते, आपली डाळ पालकला व्यवस्थित मस्त टेस्ट येतो शिजवताना जर घातलं तर। पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकताप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे शिजवताना। आता 3 किंवा 4 शिटी घेऊ कुकरला। इकडे आपण आपली डाळ पालक शिजते तोपर्यंत आपण डाळ पालकला फोडणीची तयारी पण करून घेतली आहे। तर कढईत तेल टाकायचं। तेल छान तापलं ना तर त्यात मोहरी, जिरे हे टाकायचं आणि त्याच्यासोबत कांदा पण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। छान गोल्डन कलर आला की म्हणजे आपला मसाला एकदम रेडी आहे। आणि त्याच्याबरोबरच काही बेसिक मसाले पण घालायचे जे आपल्याला आवडेल तसे। हळद, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर टाका, नाहीतर तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकतात। एकीकडे आपला मसाला छान पैकी फोडणी तयार होते तर दुसरीकडे डाळ आणि पालक पण शिजायला आलेली आहे। आणि डाळ पालक करताना लसूण कापून कुस्करून फोडणी देताना जास्त गोल्डन कलरचं होऊस तर भाजायचं, म्हणजे आपली डाळ पालकला एकदम खमंग आणि मस्त टेस्ट येतो। तर आपला मसाला पण रेडी आहे बघा। मसाल्याने पण तेल सोडलेलं आहे छानपैकी। आणि दुसरीकडे आपली डाळ पालक पण व्यवस्थित शिजून रेडी झालेली आहे। तर आपण आता ही डाळ पालक त्या मसाल्यात ॲड करू। बघा अशा प्रकारे फिरून घ्या, किती मस्त शिजले आहेत ना। आता आपण ही डाळ पालक आपल्या फोडणीत टाकायची आणि एक उकळी येऊ आली म्हणजे तुमची डाळ पालक रेडी आहे खायला। तुम्ही ह्या डाळ पालकला चपाती, भाजी, भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। तर इतकी खायला मस्त लागते ना, एकदा बनवून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर का अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।